उसनं आणला, हे किरायाचं घर आहे, हे आपलं कायचं घर आहे, भाड्याचं घर आहे, किरायानं आणलेलं घर आहे. या घरामध्ये आपण राहतो, आपली आत्मा म्हणजे आपण आहे. आपल्या या देहामधून आत्मा निघून गेला, भाड्याचं घर खाली झालं. मग भगवंताचं नामस्मरण या जन्मामध्ये आल्याच्या नंतर करावं, का हा देह आपल्याला भगवंताला द्यायचा आहे, तो असा नाही द्यायचा, नामस्मरण करून द्यायचा. असा द्यायचा का एका जणानं घोडा आणला, ऐका मेन मुद्दा, एका जणानं घोडा आणला. मग घोडा आणल्याच्या नंतर त्यानं 2 लाखाचा घोडा आणला, दारात बांधल्याच्या नंतर एका चोरानं दुसऱ्या दिवशी घोडा रातच्यानं सोडला. ऐका महाराजजी, ते घोडा सोडला आणि घेऊन गेला. आता मला सांगा, 2 लाखाचा घोडा चोरीले गेला, 2 लाखाचा घोडा चोरीले गेला. यानं कसा आणला? 2 लाखाचा. त्यानं कसा नेला? फुकट. चोरानं फुकट नेला. मग देह आपण आणला, असा फुकट द्यायचा का? त्या चोरानं काय केला, तेच घोडा घेतला आणि बाजारात मांडला. बाजारात मांडल्याच्या नंतर तिथे गिऱ्हाईक आलं. मग गिऱ्हाईक आल्याच्या नंतर सांगितलं, दादा कितीला दिला घोडा? म्हणजे तुम्हीच किंमत सांगा. म्हणे 50,000 रुपये. 50,000 रुपये किंमत त्या घोड्याची. ह्याला वाटलं तिथून आणला, चोराला वाटलं तिथून सोडून आणला आणि इथं आणून मांडला, तर 50,000 रुपये किंमत झाली. माझ्या मुद्दा ध्यानात ठेवता बघता सांगा, तर तुम्ही ऐकसान चित्त देऊन तर तुम्हाला मुद्दा समजेल माझ्या म्हणण्याचा उद्देश काय आहे. त्यानं तिथून सोडला आणि इथं आणून मांडला, तर त्याची किंमत 50,000 रुपये झाली. म्हणजे घराच्या बाहेर जर माणूस निघाला आणि दारात जर बसला तर त्याची किंमत 50,000 रुपये, हे समजून घ्या. घोडा त्यानं बाजारात मांडला 50. दुसरा गिऱ्हाईक आला, मग दादा सांगा घोडा कितीचा दिला? मग सांगा तुम्ही किंमत 70,000 रुपये. दुसऱ्याने काय सांगितलं? 70,000 रुपये. त्यानं काय केलं, तो घोडा त्यानं तिथं दुसऱ्या दिवशी नेल्याच्या नंतर त्याने सांगितलं 70,000. याला वाटलं आपली किंमत घोड्याची वाढू राहिली, याचा अर्थ आपला घोडा काहीतरी किमतीचा यानं दिला नाही. हे गेले 2 पैसे आणाल. तिसरा आला, म्हण सांगा दादा घोडा कितीचा दिला? म्हणे लाख रुपयाचा घोडा द्यायचा. म्हण दादा लाख रुपयाचा. म्हणे लाख रुपये नाही, या घोड्याची किंमत मी तुम्हाला 1.25 लाख रुपये देतो. ऐका, या घोड्याची किंमत मी तुम्हाला 1.25 लाख रुपये देतो, पण हे घोडा मला चालून पाहू द्या. मग त्यानं काय केलं, ते म्हण ठीक आहे चालून पाहाला. घोडा चालून पाहिला, हा घोड्यावर बसला. यानं जो घोडा हाणला यानं जा घोडा हाणला, असा हाणला, हे वापस बल उचरायला, आंध्रे घोडा. त्यानं जो घोडा आणला ना, घोडा तिकडेच लांबवला. मला सांगा, चोरानं घोडा कसा आणला? फुकट. गेला कसा? फुकट. आपल्याला देह भेटला फुकट, द्यायचा का फुकट? मग नामस्मरण करून द्या. काय करायचं? देवाचं नामस्मरण केल्याच्या नंतरच आपला अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. काचेचा ग्लास जसा फुटतो तसा आपण या जीवनामध्ये सर्व अविनाशी आहे. भगवान परमात्माच फक्त आहे की तो नाश पावत नाही. बाकी जीवनामध्ये सर्व आम्ही सर्व नाश पावणार, हा देह नाश पावणार आहे. मग एक काम करा, काय? अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. त्या भगवंताला आपलंसं करा, असं करा की त्याच्या स्मरणामध्ये पिसवा. अभंगाचं 3रं चरण. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. लावी मना पिसे गोविंदाचे. लावी मना पिसे गोविंदाचे. अविनाश करी आपुलिया से. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. एरती मायके दुःखाची जनती नाही आधी अंत्य. त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये पिस व्हायचं. त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये पिस झाल्याच्या नंतर काय होते? आपली कीर्ती उरते. भगवंताच्या नामस्मरण या संप्रदायाचा असा नियम आहे. संप्रदायामध्ये ज्यांनी भगवंत नामस्मरण केलं त्याचं जीवनामध्ये जगतामध्ये नाव झालं. माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, माऊलींचं नाव झालं. जगद्गुरू तुकोबारायांनी गाथा लिहिला, जगद्गुरू तुकोबारायांचं नाव झालं. आम्ही जर भगवंताचं नामस्मरण केलं, चांगलं जर जीवन जगत असेल
कोणीही गावात एकमेकासंग न भांडता, कोणीही गावात न एकमेकासंग वाद करता जर माणसानं जगलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आयुष्यामध्ये त्याची कीर्ती जीवनामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं 4थं चरण. तुगा म्हणी एक मरणी